श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त महाराज की जय. आज आपण ज्येष्ठा गौरीची कहाणी वाचणार आहोत. 8 नगर होते. त्या ठिकाणी एक गरीब ब्राह्मण राहत होता. पुढे एके दिवशी काय झालं, भाद्रपद महिना आला. घरोघर लोकांनी गौरी आणल्या. रस्तोरस्ती बायका दृष्टीला पडू लागल्या. घंटा वाजू लागल्या. हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं. मुलं घरी आली. त्यांनी त्यांच्या आईला सांगितलं, आई आई आपल्या घरी गौरी आण. आई म्हणाली, बाळांनो, गौर आणून काय करू? तिची पूजापत्री केली पाहिजे. गावन गाठल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे. आणि आपल्या घरात तर काहीच नाही. तुम्ही बाबांजवळ जा. बाजारातलं सामान आणायला सांगा. सामान आणलं म्हणजे गौर आणीन. मुले तिथून उठली व त्यांच्या बापाकडे आली. बाबा बाबा बाजारात जा, गावन घाटल्याचं सामान आणा, म्हणजे आई गौर आणील. बाबानं घरात चौकशी केली. मुलांचा नाद ऐकला. मनात फार दुःखी झाला. सोन्यासारखी मुलं आहेत, पण त्यांचं हट्ट पुरवत नाही. गरिबीपुढं उपाय नाही. मागायला जावं तर मिळत नाही. त्यापेक्षा मरणं बरं. म्हणून उठला. देवाचा धवा केला. तळ्याच्या पाळी गेला. जीव द्यावा म्हणून निश्चय केला. अर्ध्या वाटेवर गेला. इतक्यात संध्याकाळ झाली. जवळच एक म्हातारी सवासीन भेटली. तिनं त्याची चाहूल ऐकली. कोण म्हणून त्याला विचारलं. ब्राह्मणानं घडलेली सर्व हकीकत सांगितली. म्हातारीनं त्याचं समाधान केलं आणि बोधाच्या 4 गोष्टी त्याला समजावून सांगितल्या. ब्राह्मणानं म्हातारीला त्यांच्या घरी आणलं. बायकोनं दिवा लावला. चौकशी केली. पाहुण्याबाई कोण आणल्या म्हणून विचारलं. नवऱ्यानं आजी म्हणून सांगितलं. बायको घरात गेली. आंबिलीकरता कण्या पाहू लागली. तो मडकं आपलं कण्यांनी भरलेलं दृष्टीस पडलं. तिला मोठं नवल वाटलं. ही गोष्ट तिनं आपल्या नवऱ्याला सांगितली. त्याला मोठा आनंद झाला. पुढे पुष्कळ पेज केली. सगळ्यांनी पोटभर खाल्ली. सगळीजणं आनंदानं निजली. सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणास हाक मारली. मुला मुला मला नाऊ घालायला सांग. म्हणून म्हणाली, गावन गाठलं देवाला कर नाही काही म्हणून नको. रड काही गाऊ नको. ब्राह्मण तसाच उठला. घरात गेला. बायकोला हाक मारली. अगं अगं ऐकलंस का? आजीबाईला नाऊ घाल असं सांगितलं. आपण उठून भिक्षेला गेला. भिक्षा पुष्कळ मिळाली. सपाटून गुळ मिळाला. सगळं सामान आणलं. ब्राह्मणाला खूप आनंद झाला.
बायकोनं सर्व स्वयंपाक केला. मुलं बाळंसुद्धा पोटभर जेवली. म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं. ब्राह्मण म्हणाला, आजी आजी दूध कुठून आणू? तशी म्हातारी म्हणाली, तू काही काळजी करू नको. आता उठ आणि तुला जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुटे पूर, तितक्यांना दावी बांध. संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावं घेऊन हाका मार, म्हणजे त्या येतील, तुझा गोठा भरेल. त्यांचं दूध काढ. ब्राह्मणानं तसं केलं. गाई म्हशींना हाका मारल्या. त्या वासरांसुद्धा धावत आल्या. ब्राह्मणाचा गोठा गाई म्हशींनी भरून गेला. ब्राह्मणानं त्यांचं दूध काढलं व दुसऱ्या दिवशी खीर केली. संध्याकाळ झाली. तशी म्हातारी म्हणाली, मुला मुला आता मला पोचती कर. ब्राह्मण म्हणू लागला, आजी आजी तुमच्या कृपेनं मला सगळं प्राप्त झालं. आता तुम्हाला पोचत्या कशा करू? तुम्ही गेला म्हणजे हे सर्व नाहीसं होईल. म्हातारी म्हणाली, तू काही घाबरू नको. माझ्या आशीर्वादानं तुला काही कमी पडणार नाही. ज्येष्ठा गौर म्हणतात ती मीच. आज मला पोचती कर. ब्राह्मण म्हणाला, हे दिलेलं असंच वाढावं असा काही उपाय सांगा. गौरीने सांगितले, तुला येताना वाढू देईन. ती साऱ्या घरभर टाक. हांड्यावर टाक, मडक्यावर टाक, पेटीत टाक, फडताडात टाक, गोठ्यात टाक. असं केलं म्हणजे कधी कमी पडणार नाही, कधी कमी होणार नाही. ब्राह्मणानं बरं म्हटलं. तिची पूजा केली. गौर आपली प्रसन्न झाली. तिनं आपलं व्रत सांगितलं. ऐका, भादव्याच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं, 2 खडे घरी आणावे, ऊन पाण्यानं धुवावे, ज्येष्ठा गौर व कनिष्ठा गौर म्हणून त्यांची स्थापना करावी, त्यांची पूजा करावी. दुसरे दिवशी घावन गोड, तिसरे दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा. सवाष्णीची ओटी भरावी, त्यांना जेवू घालावं आणि संध्याकाळी हळद कुंकू वाहून बोलवण करावी, म्हणजे त्याला अक्षय सुख मिळतं, संपत मिळेल. अशी ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी देवांच्या दारी. गाईच्या गोठी पिंपळाच्या पारी. सुफळ संपूर्ण.